मत्स्य कुर्मादे सुकर मोहे धाव घाले पान्हा नाव घेता पंढरी राना कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता मोहे धाव घाले पान्हा नाव घेता पंढरी राना सुख ठेवी आम्हासाठी दुःख आपणची घोटे मोहे धाव घाले पान्हा नाव घेता पंढरी राना आम्हा घाली पाठीकडे आपण कळी काढासी भिडे मोहे धाव घाली पान्हा नाव घेता पंढरी राना तुका म्हणे कृपानिधी आम्हा उतरी नावे मध्ये मोहे धाव घाली पान्हा नाव घेता पंढरी राना पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कटे कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलंकांक तेजोधिकामोदि वक्त्रम खलानिशवादापनोदार्ह दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं दनुजवनकृशाणं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्यत्रय जननी देवांची आद्यत्रय जननी देवांची आद्यत्रय जननी देवांची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्यत्रय जननी देवांची आद्यत्रय जननी देवांची आद्यत्रय जननी देवांची आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादे सुकर मोहे धाव घाले पान्हा नाव घेता पंढरी राना अखिल कोट ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न जगदाधार भगवान पंढरीश परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी विश्वमौली ज्ञानोबाराय वैराग्य राग रसिक जगद्गुरु तुकोबाराय स्वानंद सुगणिवासी सद्गुरु जोग महाराज आणि आदिशक्ती भगवती मुक्ताई माता यांच्या चरणी सेवा समर्पित करण्यासाठी घेतलेला अभंग संत हृदय सम्राट जगद्गुरु श्री तुकोबाराय महाराजांचा 6 चरणांचा आणि भगवान परमात्म्याची अवतार कारण मीमांसा सांगणारा अभंग सेवेसाठी विचारात घेतलाय. विठ्ठल विठ्ठल अभंग
आपल्यावर काही वेळ वाकडं बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तोसा की एका ओजस्वी परंपरेचा तेजस्वी हिरा असणारे आणि आपल्या संपूर्ण परिसराचे खऱ्या अर्थानं भाग्यविधाते असणारे वैकुंठवासी प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी श्री गुरु वामन बाबा महाराज, वैकुंठवासी प्रातस्मरणीय श्री गुरु सावडाराम बाबा महाराज या संत द्वयांच्या आशीर्वादाने गुरुवारी आप्पा माऊली महाराज उसाटणेकर बाबा यांच्या मार्गदर्शनाने आशीर्वादाने आपल्या डोंगराच्या पाड्यामध्ये गेली 34 वर्षापासून भगवान प्रभू रामचंद्रांच्या या पवित्र दरबारामध्ये संपन्न होत असणारा हा रामजन्माचा रामनवमीचा उत्सव आणि या भक्ती उत्सवातील आजची ही रामजन्माची चिंतन सेवा आणि त्या चिंतन सेवेसाठी व्यवस्थापक असणारे समस्त ग्रामस्थ डोंगराच्या पाडा यांच्या संपर्कातून तुमच्या दर्शनाचा योग. विठ्ठल आणि त्या निमित्तानं कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच मंडळी, मी सर्वांच्या चरणी एकदा विनम्र भावी अभिवादन करतो. गायनाचार्य मंडळी, दोन्ही मृदंगाचार्य महाराज, विनेकरी महाराज, परिसरातील कीर्तनकार, प्रवचनकार आणि संप्रदायावर प्रेम करणारे आपण सगळेच आबाल, वृद्ध, माता, भगिनी, मी सर्वांच्या चरणी एकदा विनम्र भावे अभिवादन करून सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल. राम जन्माची सेवा आहे. येतं ऐकायला? तुम्हाला येत आहे? खाली ऐकू येत आहे व्यवस्थित? तुम्हालाच व्यवस्थित येतं ऐकू? आम्हाला थोडं कमी येतंय. तुम्हाला? माझेच कान बसले. तुम्हाला कमी येत आहे ना? जे खायला नसले दोन गोष्टी कमी चालतात, साऊंड चांगलं पाहिजे. त्यात मी रात्रभर प्रवास करून आलो, जागरण आहे, थोडं आवाज माझाही बसलाय. थोडा मोकळा करता आला तर पायाला मॉनिटरला साधाच आवाज द्या, पण थोडा जरा वाढवा. हरी हरी. विठ्ठल विठ्ठल. आवाज नको पण शिट्या बंद करायचं. चला असू दे, एक तासभर वेळ आपल्याकडे शिल्लक राहिली. फक्त 12 वाजेपर्यंत आपल्याला सेवा करायची आहे. आज आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म संस्कृतीच्या अर्थात भागवत धर्माच्या दृष्टीनं फार मोठा पर्वकाळ आहे. आपल्याकडे पर्वकाळांचं चिंतन करत असताना शास्त्रानं काही नित्य पर्व सांगितलेत, काही नैमित्तिक पर्व सांगितलेत. काही काही नित्य पर्व असतात, म्हणजे काही काही पर्वकाळ माणसाच्या जीवनामध्ये रोज येतात. काही पर्वकाळ 15 दिवसांनी येतात, काही महिन्यातून येतात, काही 12 महिन्यातून येतात, काही 12 वर्षातून येतात, काही 3 वर्षातून येतात, काही 60 वर्षातून येतात. क्रमाक्रमानं आपण चिंतन करू एका मिनिटात त्याचं. काही पर्वकाळ माणसाच्या जीवनात रोज येतात. दररोज येणारा पर्वकाळ कोणता? शास्त्रकार म्हणतात दिवस संपणार आहे आता आणि तिथून पुढे रात्र सुरू होणार आहे. याच्या मधला जो काळ असतो त्याला आपण कोणता काळ म्हणतो? दिवस संपणार आहे आणि तिथून पुढे रात्र सुरू होणार आहे, त्याच्या मधली जी वेळ असते त्या मधल्या वेळेला काय म्हणतो? संध्याकाळ. संधिकाळ. शास्त्रीय दृष्ट्या तो संधी काळ आहे. संधी काळ का? त्या काळामध्ये संधी साधली जाते. कोणती? दिवस संपण्याची आणि रात्र सुरू होण्याची संधी त्या काळात साधली जाते, त्याला संधी काल म्हणतात. त्याचप्रमाणे रात्र संपणं आणि तिथून पुढे दिवस सुरू होणं याच्या मधला जो काळ आहे त्या काळाला कोणता काळ म्हणतात? सकाळ म्हणतात, प्रातःकाळ, उषःकाल म्हणतात. शास्त्रीय दृष्ट्या तो सुद्धा पर्वकाळच आहे. कसा? त्यामध्ये सुद्धा संधी साधली जाते. कोणती? रात्र संपण्याची आणि तिथून पुढे दिवस सुरू होण्याची संधी त्या काळात साधली जाते. आणि म्हणून सूर्यास्ताचा किंवा सूर्योदयाचा जो काळ असतो तो शास्त्रीय दृष्ट्या पर्वकाळही पर्वकाळ. आणि म्हणून त्या काळाला विशेष साधना करावी असं आपल्याकडे शास्त्रानं दंडक घातलंय. तुमच्याकडे देवपूजा दुपारी करतात ना 12 वाजता? नाही. दिवाबत्ती रात्री करतात ना 8-9 वाजता? नाही हो, एकतर सकाळी नाही तर मग संध्याकाळी. का? तर तिची काळ आहे, तिची वेळ आहे सूर्योदयाची किंवा सूर्यास्ताची. तो फार मोठा पर्वकाळ शास्त्रीय दृष्ट्या आहे आणि हा रोज येणारा पर्वकाळ आहे. रोज सकाळ होते, रोज संध्याकाळ होते, याला नित्य पर्व म्हणतात. काही पर्वकाळ माणसाच्या जीवनात 15 दिवसातून एकदा येतात. 15 दिवसा एक एकादशी. महाराज म्हणतात एकादशी पर्वकाळ आहे, रोज नसतो.
15 दिवसातून, किंवा पर्व काळ द्वादशी दिली सामुग्री आम्हाशी. द्वादशी पर्व काळ आहे, 15 दिवसातून एकदा येतो. काही पर्व काळ महिन्यातून एकदा येतात. बोला, महिन्यातून एकदा येणारा पर्व काळ. अमावस्या पर्व काळ आहे, महिन्यातून एक येते. पौर्णिमा पर्व काळ आहे, महिन्यातून एक येते. चतुर्थी संकष्टी पर्व काळ आहे, महिन्यातून एकदा येते. काही पर्व काळ रोज येतात, काही 15 दिवसातून येतात, काही महिन्यातून येतात. काही पर्व काळ मी 12 महिन्यातले राहू देतो, थोडीशी पुढे उडी मारतो. काही पर्व काळ 3 वर्षातून एकदा येतात. बोला, 3 वर्षातून एकदा येणारा पर्व काळ अधिक मास. मला वाटलंच होतं तुम्ही अधिक मास म्हणणार असं. कोणीच पुरुषोत्तम मास म्हटलं नाही तर तो अधिकच आहे ना, म्हणूनच अधिक आहे. तर अधिक मास 3 वर्षातून एकदा येणारा पर्व काळ. काही पर्व काळ 12 वर्षातून एकदा येतात. 12 वर्षातून एकदा येणारा पर्व काळ. कुंभाचा पर्व 12 वर्षातून एकदा येतो. काही पर्व काळ 60 वर्षातून एकदा येतात. कपिला षष्ठी 60 वर्षातून एकदा असते. काही पर्व काळ मी वर्षातले राहू दिले होते. काही पर्व काळ 12 महिन्यात एकदा, अर्थात वर्षातून एकदा येणारा पर्व काळ. गुढीपाडवा, मकर संक्रांत, दिवाळी, दसरा, अक्षय तृतीया, जन्माष्टमी आणि आजची रामनवमी. विठ्ठल विठ्ठल. हे झाले वर्षातून एकदा येणारे पर्व काळ. पण भागवत धर्माच्या दृष्टीनं नाथ महाराजांनी याच्यातून 5 पर्व काळ एकनाथी भागवतात सांगितले. नाथ महाराज म्हणतात, पर्व विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती रामनवमी, वामन जयंती जन्माष्टमी, उत्तमोत्तमी शिवरात्र. नाथ महाराज म्हणतात 5 पर्व काळ आहेत भागवत धर्माच्या दृष्टीनं. कोणकोणते मोजा. पर्व विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती, वामन जयंती, जन्माष्टमी, शिवरात्र आणि रामनवमी. हे 5 पर्व काळ आहेत. पर्व काळ. वैष्णव म्हणजे कोण? वैष्णव शब्दाची व्याख्या काय? तुकोबारांनी एक केली, वैष्णव तो जया अवघे देवावरी माया. पण वैष्णव शब्दाचा जर आपण विग्रह केला तर वैष्णव शब्दातून 2 शब्द बाहेर पडतात. वैष्णव, 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 विष्णव, 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 20 आणि 9. 20 आणि 9 किती? 29. जो 29 उपवासांचा आचरण आपल्या जीवनात करतो त्याला वैष्णव म्हणतात. मग 29 उपवास कोणते? 12 महिन्याच्या 24 एकादशा. 15 दिवसाला 1, महिन्याला 2, 12 महिन्यात 24. 12 महिन्याच्या 24 एकादशा. आणि मग आज सांगितलेली 5 पर्व काळ. रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, नृसिंह जयंती आणि शिवरात्र. 24 आणि 5 29. 29 म्हणजे 20, 9, 20, 9, विष्णव, 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 तो वैष्णव. विठ्ठल विठ्ठल. या 29 उपवासांचं आचरण करणारा वैष्णव. मग हे जे 5 पर्वकाळ सांगितले ते 5 पर्वकाळ सुद्धा एकादशी सारखे करायचे असतात. आता तुमच्याकडे कशी परंपरा आहे मला माहित नाही. काही ठिकाणी लोक रामजन्म झाल्यानंतर महाप्रसाद वगैरे घेतात, पूजा करतात. तुमचा सत्यनारायण आहे म्हटल्यानंतर सत्यनारायणाची पूजा म्हटल्यावर प्रसाद असेल, ठीक आहे, हरकत नाही, परंपरा तुमची चालत आलेली आहे. पण हे 5 पर्व काळ जे ते एकादशी सारखे केले पाहिजे. हे 5 रामनवमी एकादशी सारखे. हा भले कशी करा. आमचे श्री गुरु महाराज म्हणायचे, माल खाना टाल खाना ऊपर पिना पाणी, ऐसी एकादशी करना की द्वादशी की नानी. अशी का करत नाही? पण हे 5 पर्व काळ एकादशी सारखे करावे लागतात. आणि त्यातला पवित्र असा पर्व काळ म्हणजे आजचा रामनवमी. विठ्ठल विठ्ठल. आजच्याच दिवशी भगवान परमात्म्याने राम अवतार धारण केला. भगवान परमात्म्याचं रामचरित्र हे सगळ्या जगाकरता आदर्श ठरलं. रामरायांचं रामायण जगाकरता आदर्श ठरलं. सांगू, ज्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय त्याने ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी वाचावी. ज्याला वैराग्यवान व्हायचंय त्याने तुकोबारांची गाथा वाचावी. अंतःकरणातली भक्ती वृद्धिंगत व्हायची असेल तर एकनाथी भागवताची पारायण करा. जीवन जगत असताना कसं जगावं हे जाणून घ्यायचं असेल तर गीता वाचा. जगणं संपलं कसं मरावं हे जाणून घ्यायचं असेल तर भागवत वाचा. शुद्ध राजकारण करण्याची इच्छा असेल त्याने महाभारताचा अभ्यास करा. स्वतःच्या जीवनाचं वाटोळ करून घ्यायचं असेल त्याने दुर्योधनाचं चरित्र अभ्यासा. आणि जीवनामध्ये कोणी कोणाशी कसं वागावं हे जाणून घ्यायचं असेल तर त्याने रामप्रभूंचं चरित्र वाचा.
असा प्रश्न नाही हो, लक्ष द्या. प्रपंच जीवनातला असा प्रश्न नाही की ज्या प्रश्नाचं उत्तर रामकथेमध्ये नाही. तुम्हाला सांगू, हे बा, रामकथा ही शब्दकथा नाहीये. रामरायांचं जे चरित्र आहे ना रामायणातलं, त्या रामरायांच्या चरित्राची रामकथा ही शब्दकथा नाहीये. रामकथा ही चित्रकथा नाहीये, तर रामकथा ही दर्पण कथा आहे. दर्पण कथा. दर्पण कशाला म्हणतात माहितीये? दर्पण म्हणजे आरसा. आरसा काय करतो? दाखवतो. कसं दाखवतो? कसं दाखवतो? जसं आहे तसं दाखवतो. आरसा जसा आहे तसं दाखवतो. तसं रामकथा ही दर्पण कथा आहे. ती जसं आहे ना तसं दाखवते प्रत्येकाला. अजून सांगू, रामकथा ही मंदिरातली कथा नाहीये. ऐका, रामकथा मंदिरातली कथा नाहीये. मग रामकथा घराला मंदिर बनवणारी कथा आहे. विठ्ठला विठ्ठला. घराला मंदिर बनवण्याचं सामर्थ्य हे रामरायांच्या चरित्रात आहे, रामकथेत आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे हो. प्रपंच जीवनाचा आदर्श प्रतिपादित करणारी रामकथा आहे. आईने मुलाशी कसं वागावं रामायण शिकवतं. मुलाने वडिलांशी कसं वागावं रामायण शिकवतं. भावाने भावाशी कसं वागावं रामायण शिकवतं. मित्राने मित्राशी कसं वागावं रामायण शिकवतं. सासूनं सुनेशी कसं वागावं रामायण शिकवतं. राजाने प्रजेशी कसं वागावं रामायण शिकवतं. अजून सांगू, एखाद्याचं घर कसं फोडावं हेही रामायण शिकवतं. मंथरा मावशीला गुरु करा. मंथरेचा अनुग्रह झाला की मंथरा ते सुद्धा शिकवेल. माझा मुद्दा लक्षात घ्या. असा प्रश्न नाही ज्या प्रश्नाचं उत्तर राम कथेत नाही. अजून सोपं सांगू, विपर्यास करू नका माझ्या शब्दांचा, माझ्या भावना लक्षात घ्या रामचरित्राविषयीच्या. एखाद्या वेळेला विरक्त माणसाने, एखादा ब्रह्मचारी असेल, महाराज एखादा संन्यासी असेल, विरक्त असेल, त्या विरक्त महापुरुषाने रामकथा नाही ऐकली तरी चालेल. विरक्त माणसाने रामचरित्र नाही श्रवण केलं तरी चालेल, पण प्रत्येक गृहस्थी माणसाने रामरायांच्या चरित्राचा अभ्यास केला पाहिजे. आदर्श प्रपंच जीवनाचा आदर्श प्रतिपादित करते रामकथा. असा प्रश्न नाही हो ज्याचं उत्तर रामकथेत. किती सांगू तुम्हाला, बंधू प्रेमाची कथा आहे रामकथा. रामचरित्र आपल्याला बंधू प्रेमाचा संदेश देते. भावाने भावाशी कसं प्रेम करावं, एका भावाने दुसऱ्या भावासोबत कसं वागावं, हे रामरायांचं चरित्र. आपलं चौघ सावत्र भाऊ आहेत, आपण त्याचं क्रमाक्रमाने चिंतन करणार आहोत. त्याच्याकरताच मी आलोय. ऐका, सावत्र भाऊ आहेत चौघ, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न. सख्य भाऊ नाहीयेत, सहोदर नाहीयेत, म्हणजे एकाच आईच्या उदरातून आणलेले नाहीयेत. सावत्र भाऊ आहेत, सावत्र. पण भावाने भावाशी प्रेम कसं करावं, बंधू प्रेमाची शिकवण भगवान प्रभू रामचंद्राचं चरित्र आपल्याला देतं. प्रसंग सांगणार आहे मी तुम्हाला. बंधू प्रेमाची कथा आहे रामकथा. काय झालं, एकदा भगवान प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी विश्वामित्रांसोबत मिथिला नगरीत गेले. रामजींच्या चरित्राचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे. बंधू प्रेम कसं रामायण आपल्याला शिकवतंय मला सांगायचंय. मिथिला नगरीमध्ये ती बंद राहू द्या, हे आधीच गरम होतंय. विठ्ठल विठ्ठल. याचं पा काय करता आलं तर. विठ्ठल विठ्ठल. ऐका, बंधू प्रेमाची कथा आहे रामकथा. भावानं भावाशी कसं वागलं पाहिजे रामजींचं चरित्र आपल्याला शिकवतं. लक्ष द्या, ऐका जरा. मिथिला नगरीमध्ये ते गजन गेले. स्वयंवराच्या आदल्या दिवशीची घटना आहे. उद्या सीता स्वयंवर होणार. त्याच्या आदल्या दिवशी हे सगळे मुक्कामाला त्या ठिकाणी पोहोचले. विश्वामित्र रात्री झोपणार. त्यावेळेला भगवान प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणलाल दोघजण विश्वामित्रांच्या पायाची सेवा करत होते. विश्वामित्रांना झोप आली आणि सांगितलं, राघव लक्ष्मणाला घेऊन तुम्ही सुद्धा झोपायला जा. भगवान प्रभू रामचंद्र लखनजीला घेऊन विश्वामित्रांची आज्ञा घेऊन झोपण्याकरता आले. दुसऱ्या कक्षामध्ये त्यांची व्यवस्था आहे. आता भगवान प्रभू रामचंद्र झोपी गेले आणि लखनलाल रामरायांच्या पायाची सेवा करत आहे. ऐका, आपल्याला रामजींचं चरित्र बंधू प्रेम शिकवतं. भगवान प्रभू रामचंद्र झोपलेत. लक्ष्मणाने त्यांच्या पायाची सेवा सुरू केली. मध्यरात्र उलटली, रामप्रभूंना झोप आली आणि मध्यरात्री लक्ष्मण रडायला लागला. लक्ष्मणाच्या डोळ्यातला एक अश्रूचा थेंब रामरायांच्या पायावर पडला. रामप्रभूंना काहीतरी जाणवलं. डोळे उघडले, लक्ष्मण रडताना दिसला. रामप्रभू ताडकर उठून उभे राहिले आणि सांगितलं, लखन लखन तब्येत बिघडली तुझी.
हे मध्यरात्रीची घटना आहे, रात्री 12 नंतरची. भगवान म्हटले लक्ष्मण तुला बरं नाहीये का, तुझी तब्येत बिघडली. लक्ष्मण म्हणतो नाही दादा ठीक आहे. रामरायांनी विचारलं लक्ष्मणा मग तुला बाबाची आठवण येते, तुला माता सुमित्रेची आठवण येते का, तुला आपल्या अयोध्येची आठवण येते का. लक्ष्मण हंबरडा फोडून रडताय. लक्ष्मण म्हटले दादा दादा तुम्ही माझ्या सोबत असताना मला बाबाची आठवण येत नाही, तुमच्या सोबत असताना मला आई आठवत नाही, तुम्ही सोबत असताना मला अयोध्या आठवत नाही. जिथं तुम्ही तीच माझी अयोध्या आहे. मला आठवत नाही, कुणाचीच आठवण मला येत नाही. मग रामरायांनी विचारलं लक्ष्मण जर तुझी तब्येत बिघडलेली नाही, तुला आठवण येत नाही कोणाची, तर मग तू रडतो काय. ऐका तू का रडतोय, जसं रामरायांनी विचारलं. लक्ष्मणाने रडत रडत उत्तर दिलं. लक्ष्मण सांगतात प्रभू दादा मला कळालंय व मला समजलंय दादा, उद्या तुमच्या हाताने धनुष्य भंग होणार, तुम्ही धनुष्य तोडणार हे मला समजलंय. राम प्रभू म्हटले मग ही तर तुझ्याकरता आनंदाची गोष्ट पाहिजे. जो पराक्रम चांगल्या चांगल्यांना करता आला नाही, जे मोठ्या मोठ्यांना करता आलं नाही, तो पराक्रम तुझा भाऊ करून दाखवणार आहे. हे आला शीतळ शांतीचा वारा. ऐका अरे अरे लक्ष्मणा बस छान छान असू द्या. लक्ष्मणा जो पराक्रम मोठ्या मोठ्यांना करता आला नाही, तो पराक्रम तुझा भाऊ करून दाखवणार आहे. याचा तुला आनंद झाला पाहिजे, याचा तुला आनंद नाहीये, का रडतोय तू. लक्ष्मण म्हटला प्रभू तुम्ही धनुष्य तोडणार याचा मला राहू द्या ना महाराज. अहो तिथेच असू द्या ना, येतो अहो तुम्हाला म्हणतो महाराज इकडेच बरं होतं थोडं. नाही तिथंच राहू द्या, थोडी हवा येऊ द्या. चला हवा येऊ द्या. विठ्ठल विठ्ठल या. काय सांगत होतो तुम्ही. धनुष्य तोडणं. हा विठ्ठल विठ्ठल भगवान म्हटले अरे मी धनुष्य मोडणार तोडणार ही तर तुझ्याकरता आनंदाची गोष्ट पाहिजे, तुला आनंद नाही त्या गोष्टीचा. लक्ष्मण म्हटला प्रभू तुम्ही धनुष्य तोडणार याचा मला आनंद आहेच. मग रामरायांनी विचारलं रडण्याचं कारण काय. लक्ष द्या मी बंधू प्रेम सांगतोय आपल्याला, रामचरित्र बंधू प्रेमाची शिकवण देतं. लक्ष्मण म्हटला प्रभू तुम्ही धनुष्य तोडणार हे मला समजलंय. राम प्रभू म्हणतात मग रडतो कशाला, आनंद झाला पाहिजे तुला. लखनलाल म्हटले दादा तुमच्या धनुष्य भंगानंतर मला आनंद आहेच, पण माझ्या रडण्याचं कारण आहे का. लक्ष्मण म्हटले प्रभू मला समजतंय तुम्ही उद्या धनुष्य भंग करणार, तुम्ही धनुष्य मोडलं की सीतामाई तुम्हाला वरमाला घालणार, सीतेने तुम्हाला वरमाला घातली की सीतेसोबत तुमचा विवाह होणार, आणि सीतेसोबत तुमचा विवाह झाला, सीता तुमची अर्धांगिनी झाली, सीता तुमची पत्नी झाली की तुमच्या चरणाची सेवा करण्याचा अधिकार सीतेला मिळणार. उद्यापासून या लक्ष्मणाला तुमच्या पायाची सेवा मिळणार नाही, म्हणून मला रडू येतंय हो. ऐका उद्यापासून भावाच्या चरणाची सेवा करायला मिळणार नाही म्हणून रडणारा भाऊ कुठे, आणि विधभऱ्या बांधासाठी. सांगू पुढचं. एवढ्या एवढ्या बांधा करता एका भावाचे गचांडे धरून त्याला भर चौकात ओढणारा भाऊ कुठे, याकरता रामकथेची प्रत्येकाला गरज आहे. सावत्र भाऊ येतोय, सख्य नाही. रामकथा बंधू प्रेमाची कथा आहे. अजून सांगेन मी तुम्हाला ऐका. रामायण बंधू प्रेम शिकवतं आपल्याला, आदर्श जीवनाचा प्रपंच जीवनाचा आदर्श प्रतिपादित करणारं राम प्रभूंचं चरित्र आहे. सांगू प्रसंग. भगवान प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक झाला. रामरायांच्या राज्याभिषेकानंतरची घटना आहे. कुलगुरू वशिष्ठांनी भगवान प्रभू रामचंद्रांना राज तिलक केलाय. मी नंतर विसरून जाईल म्हणून सांगतोय तुम्हाला. आता नंतर वेळ मिळतो ना मिळतो, 12 वाजल्यानंतर काय कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत राहत नाही. मला बंधुप्रेम सांगायचंय. रामायणाची गरज काय आज लोकांना. मागे एकानं स्टेटमेंट दिलं होतं, ते म्हटले आता महाराष्ट्राला रामायणाची भागवताची गरज नाही. मला असं वाटतं आता त्याचीच गरज नाही महाराष्ट्राला. विठ्ठल आज रामकथेची गरज आहे हो, रामायणाची घराघरात गरज आहे. लक्ष द्या. रामरायांचा राज्याभिषेक झाला. कुलगुरू वशिष्ठाने राज तिलक केला. शत्रुघ्न लक्ष्मण चौऱ्याड हडताय, सीतामाई शेजारी बसले आहे, भरतलाल मागे राजछत्रा राम प्रभूंच्या डोक्यावर धरून खाली मान घालून रडतोय. हनुमंताचं लक्ष गेलं, भरतलाल दिसत नाहीये. इकडे तिकडे पाहिलं, राम प्रभूंच्या पाठीमागे हातात छत्र धरले भगवान प्रभू रामचंद्रांच्या डोक्यावर.
आणि खाली मान घालून भरताला रडत असताना हनुमंतरायांनी पाहिलं. मारुतीराय जवळ गेले आणि रडणाऱ्या भरतलालला हनुमंतरायांनी सांगितलं, महाराज पुढे या ना तुम्ही, रामरायांचा राज्याभिषेक झालाय आज. हनुमंत भरतलालला सांगताय, भगवान प्रभू रामचंद्र राजे व्हावे, या अयोध्येच्या राजसिंहासनावर प्रभू रामचंद्र विराजमान व्हावे, ही तुमची इच्छा होती ना. सगळ्यात जास्त आनंद तुम्हाला या आज अयोध्येमध्ये, तुम्ही पुढे चला ना. लक्ष्मणाने या भरतलालने अजून अंबरडा फोडायला सुरुवात केली. सांगितलं, हनुमंता मी पुढे नाही येणार. हनुमंतरायांनी विचारलं, का नाही पुढे येणार? तुम्हाला आनंद नाही का रामप्रभूंच्या राज्याभिषेकाचा? राम राजे झाले याचा तुम्हाला आनंद नाहीये? तुम्ही त्यांच्याकरता 14 वर्ष प्रतीक्षा केली, नंदीग्रामात जाऊन राहिले, तुम्ही चला ना प्रभू पुढे. भरतलाल सांगतायत, भरतलाल सांगताय, हनुमंता अरे मी पापी आहे, आणि जो पापी असतो त्याला देवाच्या पुढे जाण्याचा अधिकार नाहीये. हनुमंताने विचारलं, प्रभू तुम्ही काय पाप केलं? भरतलाल सांगताय, भरत म्हणताय, हनुमंता हा पापी जन्माला आला नसता, हा पापी जन्माला आला नसता तर माझा बाप मेला नसता, हा पापी जन्माला आला नसता माझ्या माता विधवा झाल्या नसता, हा पापी जन्माला आला नसता माझ्या प्रभूला माझ्यासाठी 14 वर्षाचा वनवास झाला नसता, हा पापी जन्माला आला नसता तर सगळी अयोध्या रामाच्या वियोगामध्ये 14 वर्ष शोक सागरात बुडाली नसते. आज अयोध्येला हे सगळं दुःख भोगावं लागतंय. माझ्या राजमातांना वैधव्य प्राप्त झालंय, माझ्या भावाला 14 वर्ष वनवासाच्या यातना भोगाव्या लागल्या, सीतेला अग्निदिव्य करावं लागलं. या सगळ्यांचा गुन्हेगार मी आहे. हा पापी जन्माला नसताना हनुमंता तर कदाचित हे सगळं घडलं नसतं. माझ्या जन्मामुळे हे सगळं घडलं. भरतलाल म्हणतात, मी पापी आहे, आणि जो पापी असतो त्याला देवाच्या पुढे जाण्याचा अधिकार नाही, मला मागेच राहू द्या. रडणाऱ्या भरतलालला समजूत घालताय हनुमंत. भरतलाल ऐकेना. हनुमंतराय समोर आले आणि भगवान प्रभू रामचंद्रांना विचारलं, प्रभू या राज तिलकाच्या आनंदामध्ये तुम्हाला एका व्यक्तीची आठवण येत नाही का हो? रामप्रभूंनी विचारलं, हनुमंता कोण रे? हनुमंतांनी सांगितलं, तुमचा अनुज. महाराज भरताची तुम्हाला आठवण येत नाहीये? रामरायांनी इकडे तिकडे पाहिलं, अरे हो हनुमंता माझा भरत दिसत नाहीये, कुठेही माझा भरत? हनुमंताने सांगितलं, प्रभू भरतलाल तुमच्या पाठीमागे हातात छत्र धरून उभे आणि खाली मान घालून रडताय. रामप्रभू म्हटले, बोलाव ना त्याला पुढे. मारुतीरायांनी सांगितलं, प्रभू मी त्यांना पुढे बोलावण्याचा प्रयत्न केला, मी त्यांना पुढे बोलवतोय, पण ते नकार देता यायला. रामरायांनी विचारलं का? हनुमंतांनी सांगितलं, ते म्हणतात मी पापी आहे, आणि जो पापी असतो त्याला देवाच्या पुढे जाण्याचा अधिकार नाही. ते तुमच्या पाठीमागे उभे, तुमच्या डोक्यावर त्यांनी छत्र धरलंय, पुढे येण्याकरता नकार देताय, खाली मान घालून रडताय. प्रभू बोलवा ना त्यांना पुढे. रामरायांनी सांगितलं, हनुमंता माझ्या पाठीमागे उभा आहे ना? म्हटले हो, मग त्याला तिथेच राहू दे. प्रभू रडतोय तो, तिथेच राहू दे त्याला पुढे आणू नको. हनुमंतरायांनी रामरायांना सांगितलं, प्रभू तुम्ही इतके निष्ठुर व्हाल असं वाटलं नव्हतं. जो भरत तुमच्याकरता 14 वर्ष नंदीग्रामामध्ये जाऊन राहिला, राजवैभवाचा त्याग केला, आणि तुमच्याकरता जो नंदीग्रामामध्ये 14 वर्ष जाऊन राहिला, तो भरत तुम्ही पुढे बोलवत नाही? प्रभू विसरलात? अहो त्याने तुमच्याकरता एवढं सगळं केलं आणि तुम्ही त्याला पुढे आणू नको म्हणताय का? रामरायांनी उत्तर दिलं, सांगितलं, हनुमंता माझा भरत पाठीमागे उभा आहे ना माझ्या? म्हटले हो. काय करतोय रे तो? हनुमंतरायांनी सांगितलं, प्रभू भरतलाल तुमच्या डोक्यावर छत्र घेऊन तुमच्या पाठीमागे उभे. रामरायांचे नेत्र सजल झाले आणि रडत रडत रामरायांनी हनुमंताला उत्तर दिलं, सांगितलं, हनुमंता त्याला पाठीमागेच राहू दे, त्याला पुढे आणू नको. म्हटले का? रामप्रभू म्हटले, माझा भाऊ माझ्या पाठीशी उभा आहे, माझा भरत माझ्या डोक्यावर छत्र घेऊन उभा आहे, माझा भरत माझ्या पाठीशी उभा आहे ना, म्हणून आज हा राम अयोध्येचा राजा झालाय. मी आज ज्या अयोध्येच्या राजगादीवर बसू शकतोय याचं सगळं श्रेय माझा भाऊ माझ्या पाठीमागे याला जातं. मी हे सावत्र भावांचं सांगतोय तुम्हाला, सावत्र भावांचं हे ऐका हो. याकरता रामकथेची गरज आहे. हे असले प्रसंग जीवनात घडावेसे वाटत असतील ना, तर रामरायांचं चरित्र प्रत्येकाने अभ्यासलं पाहिजे. काही काही घरांमध्ये असे प्रसंग असतात. शहरामध्ये राहणारा एक भाऊ असतो, एक भाऊ खेड्यामध्ये राहतो. खेड्यातल्या भावाची परिस्थिती अतिशय गरिबीची असते, नाजूक असते. शहरातला राहणारा भाऊ व्यवस्थित अगदी वेल सेटल्ड असतो. हा खेड्यातला राहणारा भाऊ एक दिवशी आपल्या शहरातल्या भावाकडे जातो. का? रामकथेची गरज आहे, मी त्या अनुषंगानं बोलतोय. हा खेड्यातला भाऊ शहरात जातो आणि शहरातल्या भावाला विनवतो, दादा अरे माहिती तुला, आपल्या वडिलांची फार इच्छा होती की आपण दोघं जण चांगल्या नोकरीला लागावं, पण वडील आपले मरण पावले.
मी मोठा या नात्यानं घराची सगळी जबाबदारी माझ्यावर आली. बहिणींचे लग्न, तुझं शिक्षण आणि या सगळ्या गोष्टींकरता खेड्यातला भाऊ, मोठा भाऊ लहान्या भावाला सांगतोय, या सगळ्या गोष्टी वडिलांचं स्वप्न पूर्ण व्हावं याकरता मी माझं शिक्षण थांबवलं. माझ्या शिक्षणाचा पैसा तुझ्या शिक्षणाला लावला. आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण केली आणि तुला मोठ्या पदावर मी नोकरीला लावले. पहा, आपल्या बापाची इच्छा होती रे, आणि म्हणून दादा मी तुला इथपर्यंत पोहोचवलं. तू या नोकरीवर आहे, या पदावर आहे, याचा आपल्या सगळ्या कुटुंबाला आम्हाला सार्थ अभिमान आहे. माहितीये, खेड्यातला भाऊ शहरातल्या भावाला म्हणतो, अरे ज्या वेळेला आम्ही चार चौघात जातो, समाजात जातो, कुणाच्या लग्नात वगैरे जातो, सुखदुःखात जातो, त्यावेळेला लोक जर मला विचारतात तुम्ही कोण आहात, हा म्हणतो मी माझ्या नावाने ओळख देत नाही आपली, मी बापाच्या नावाने सुद्धा ओळख देत नाही समाजात. मी समाजामध्ये परिचय देत असताना तुझ्या तो नाही का, तो साहेब, तो आमचा, माझा ओ सख्खा पाठीचा, माझा भाऊ आहे तो, अशी तुझ्या नावाने आम्ही ओळख देतो रे समाजामध्ये. तू आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे दादा. हे बघ, फार गरिबीच्या परिस्थितीतून आपण बाहेर आलो, तुला सगळ्या गोष्टींची कल्पना आहे, तुमच्याकरता मी कशाचा त्याग केलाय. या वर्षी काय पाहिजे तेवढं उत्पन्न झालं नाही, मी आजपर्यंत तुझ्याकडे रुपया मागितला नाही, पण माझ्या मुलीचं लग्न आहे. खेड्यातला गरीब भाऊ शहरातल्या श्रीमंत भावाला विनवणी करतोय. तो म्हणतो, दादा माझ्या मुलीचं लग्न आहे आणि मला लाखभर रुपयांची गरज आहे तुझ्याकडे, तेवढी फक्त माझी गरज एवढी पूर्ण कर. तोंडावर लग्न आलंय रे, 1,00,000 रुपये मला पाहिजे, 1,00,000 रुपये मला दे ना. तो भाऊ त्याला म्हणतो, अरे 1,00,000 काय 2,00,000 घेऊन जा, तो माझा व्यवसायच आहे. लोकांना 5च्या भावाने देतो, तुला 3च्या भावाने देईल. कळतंय ना? तो म्हटला, अरे घेऊन जा, काय हरकत नाही, ने 2,00,000 ने. ते तुझ्या शेजारचं जे 1 एकरभर तुकडा आहे ना, ते एकरभर जमीन तुझा आणि माझा एका बांधावरची, तेवढा फक्त तो 1 एकरचा कागद मला तेवढा लिहून दे. तो खुर्चीवर बसला होता, ती झुलणारी खुर्ची. त्याचा भाऊ जो गरीब, तो गयाबया करतोय, तो समोर बसलाय आणि पलीकडे एक खोली, तिकडे पडद्याची आड एक म्हैस उभी होती. तुम्ही जागीत ना सगळे? तिकडे म्हैस उभी होती, तो तिकडे पाहायचा, अधूनमधून बघत होता. तिकडनं तुम्ही लक्ष्मी म्हणाल तिला? माझं काही चुकतंय का? नाही, माझं चुकतंय का? तुम्ही तिला लक्ष्मी म्हणाल? भावांमध्ये भेद निर्माण करणाऱ्याला तुम्ही लक्ष्मी म्हणाल का? तुम्ही म्हणा लक्ष्मी. रामकथा तिला लक्ष्मी म्हणायला तयार नाहीये. जी भावांमध्ये भेद करते, जी भावांमध्ये फोड निर्माण करते, ती लक्ष्मी कशी असणार हो? माझी विनंती आहे, हे पहा, सहन करायला शिकावं, सहन करायला शिकलं पाहिजे. जो सहन करतो ना, समाज एक दिवशी त्याची पूजा करतो. आणि सहनशीलता कशी असावी हे रामचरित्र आपल्याला शिकवतं. विठ्ठल असे प्रसंग घरात घडू नये वाटतंय. काही वेळेला असंही असतं, खेड्यातला भाऊ एक शहरातला भाऊ, शहरातला ज्या वेळेला खेड्यात जातो त्यावेळेला आई वडील ओट्यावर बसलेले असतात, याची गाडी जाताना पाहतात. आईला इतका आनंद, आई म्हटली अख्खा आयुष्य कष्टात गेलं, अशी गाडी आम्ही पाहिली सुद्धा नव्हती, पण माझ्या दादाने कष्टाने एवढं वैभव निर्माण केलंय, त्याचीच गाडी आहे. आम्ही विचारही केला नव्हता, पण माझ्या दादाची गाडी आहे. त्याने गाडीतून खाली उतरावं, तेवढ्यात गावातली त्याचे खेड्यात राहणाऱ्या भावाची लहान मुलं धावत काका आले म्हणून धावत जावे, त्यांना उचलावं, पटापटा मुके घ्यावे, आपल्या गाडीतून बॅग काढावी, त्याच्यातले खाऊच्या पुड्या मुलांच्या हातात द्याव्या. भाऊ आल्यानंतर या शहरातल्या भावाने त्याला आलिंगन द्यावं. मला असं वाटतं, असं दृश्य पाहिलं आई वडिलांना याच्यापेक्षा दुसरा कोणता आनंद असणार आहे? माझा एक मुलगा दुसऱ्या मुलाशी अतिशय प्रेमानं वागतोय, हे दृश्य पाहिलं तर आई वडिलांना अजून काही दुसरं पाहण्याची इच्छा जगामध्ये शिल्लक राहत नाही. मला हे सांगायचंय, असे प्रसंग जर आपल्या जीवनात घडावेसे वाटत असतील तर महाभारत सोडून द्या आणि रामकथा आपल्या घरी घेऊन जा, रामचरित्र घरात न्या. असे प्रसंग घडल्याशिवाय राहणार नाही. ऐका, रामकथा आपल्याला संयम शिकवते, रामकथा सहनशीलता शिकवते. उद्या राज्याभिषेक होणार होता हो, पण आदल्या दिवशी उद्या राज्याभिषेक होणार, त्याच दिवशी बापाने सांगितलं की तुझा राज्याभिषेक रद्द आहे, तुला वनात जावं लागणार आहे. रामरायाने शब्दाने तक्रार केली नाही हो, शब्दाने सुद्धा तक्रार. काय सहनशीलता असेल रामप्रभूंच्या जीवनात. कौशल्यामाईनं सगळी तयारी करून ठेवली होती. कौशल्यामाईच्या महालात रामप्रभू आले आणि रामप्रभू कौशल्यामाईच्या महालात. मला सगळंच रामायण सांगणं शक्य नाहीये, एखाद्या वेळेला ठेवा मग रामकथा. विठ्ठल सविस्तर सांगतो, ऐका गमत आहे, पण तुम्ही मला जेवढं शक्य होईल तेवढं मला 12 वाजेच्या आत सगळं सांगायचं या.
रामकथा संयम शिकवते, सहनशीलता शिकवते. सहन करायला शिकलं पाहिजे. काय झालं, राज्याभिषेक होणार होता आणि त्यांना वनात जावं लागेल असं कळालं. रामप्रभूंच्या संयमाचे बांध फुटले नाही. कौशल्यामाईकडे आले. कौशल्यामाईच्या हातात ताट आहे, बसायला आसन दिलं, सांगितलं रामा बस. रामप्रभूंनी सांगितलं आई आता हे नाही, मला कुशासनावर बसण्याची वेळ आली. कुशासन म्हणजे गवताच्या आसनावर बसण्याची वेळ आहे, सिंहासनावर नाही. आई म्हटली अरे तुझ्या बापाने तुला राज्याभिषेकाचं जाहीर केल्यामुळे तुला आता आईचं आसन गोड वाटत नाहीये का, म्हणून आईच्या आसनावर बसत नाही का, गंमत करतो का आईची. भगवान प्रभू रामचंद्र म्हणतात आई आई अगं आज मी 27 वर्षाचा झालो. लक्ष द्या, 15व्या वर्षी परमात्म्याचा विवाह झालाय. त्यावेळेला माई 9 वर्षाच्या होत्या सीतामाई. आणि विवाहानंतर 12 वर्ष भगवान प्रभू रामचंद्र अयोध्येत राहिले. 27व्या वर्षी प्रभू रामचंद्र वनात गेले. जाताना भगवान प्रभू रामचंद्र आपल्या आईला सांगतात आई आई आज मी 27 वर्षाचा झालो आणि 27 वर्षानंतर मला कळालं ग माझ्या बापाचं माझ्यावर किती प्रेम आहे. लक्ष द्या, सहनशीलता आपल्याला रामचरित्र शिकवतं. भगवान प्रभू रामचंद्र डगमगले नाही, म्हटले आई मला 27 वर्ष लागले बाप समजायला, माझ्या बापाचं माझ्यावर किती प्रेम आहे हे या रामाला आज कळालं. आज आईने विचारलं रामा कसं रे काय झालं. भगवान प्रभू रामचंद्राने सांगितलं आई पिता दीन मोह कानन राजू, मला वनवास दिला असं नाही म्हटले. आई अगं माझ्या बापाचं हृदय किती विशाल आहे, माझ्या बापाचं माझ्यावर किती प्रेम आहे. प्रभू रामचंद्र आपली जननी माता कौशल्याला म्हणतात आई मला आज कळालं ते माझ्या बापाचं माझ्यावर किती प्रेम आहे. म्हणे कसं. रामप्रभूंनी सांगितलं आई आपला भरत लहान आहे ना, भरत आपला तो लहान आहे आणि म्हणून त्याला लहान अयोध्येचं राज्य बाबांनी दिलं आणि मी मोठा आहे नाही, मी मोठा असल्यामुळे जंगलाचं राज्य वनवास नाही म्हटले प्रभू. भगवान म्हटले आई आपलं अयोध्येचं राज्य छोटं आहे, आपला भरतही छोटा आहे, म्हणून लहान भरत असल्या कारणाने भरताला अयोध्येचं राज्य दिलं. आणि आई मी मोठा आहे ना म्हणून बापाने मला वनवासाचं राज्य दिलं. पिता दिन मोहे कानन राजू, आई अगे मी मोठा आहे म्हणून बापाने मला मोठं अयोध्येच्या राज्याला तरी सीमा आहेत गाई, पण ज्या वनाच्या राज्याला सीमा नाही ते वनवासाचं राज्य मला माझ्या बापाने दिलं. ही सहनशीलता शिकायची असेल तर रामचरित्राचा अभ्यास केला पाहिजे. रामायण सहन करायला शिकवतं. आज राम प्रभू सगळ्या जगाला पूजनीय वंदनीय. कारण काय, जो सहन करायला शिकतो, जो सहन करतो ना, समाज एक दिवशी त्याची पूजा करतो. पूजा सहनशीलता शिकली पाहिजे. एका लोहाराच्या दुकानाचं उद्घाटन, लोहार माहितीये, लोहार लोहार हा बाळा, लोहाराच्या दुकानात काय असतं, पेढे, अच्छा हुशार आहे, लोखंड असतं लोहाराच्या दुकानात. अजून अजून भाता असतो, हा भाता असतो बाबा. अजून काय लोहाराच्या दुकानात, ती पकड असते, सांडशी असते, ऐरण असते, अजून तो घन असतो, हातोडा, घन 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 असतो ना बिना डोक्याचा घन. त्या घणाला कुठे डोकं असतं, घनाला डोकं नसतं. तो घन जिथे बसवला तिथे बसतो, जे दिलं खायला ते खातो. कोण, घन घन, त्याला कुठे डोकं असतं, त्याला जिथं पाठवलं तिथं जातो, जे काम सांगितलं ते करतो. आणि ते सगळं झाल्यावर तरी घरातले म्हणतात यांना काय मी घणाचं सांगतोय, घणाचं. एकदा त्या ऐका गेलो, एकदा त्या लोहाराच्या दुकानामध्ये पूजेचं आमंत्रण दिलं. त्याने म्हणे महाराज पूजेला चला. का रामकथा ऐकायची याच्याकरता सांगतोय मी सगळं. गेलो त्या लोहाराच्या दुकानामध्ये पूजेला. तो म्हणे महाराज पूजा करायची आहे. त्याने पूजेचं ताट हातात दिलं. एक नवा हातोडा दिसला, घन दिसला. त्या हातोड्यावर मी गुलाल टाकणार तेवढा तो म्हटलं महाराज थांबा थांबा. त्याला म्हटलं काय. तो म्हणे महाराज हातोड्याची पूजा नाही. म्हटलं मग. तो म्हटला पहिले या ऐरणीची पूजा करा. ऐरणीची, ऐरण माहिती ना ती लोखंडाची. तो म्हटला महाराज आधी ऐरणीची पूजा करा. त्याला म्हटलं का रे, पूजा नवीन वस्तूची केली जाते का जुन्या वस्तूंची. दादा तुमच्याकडे कसं आहे, पूजा नव्या वस्तूंची असते का जुन्या वस्तूंची, नवीन वस्तूची. त्याला म्हटलं अरे हा हातोडा नवा दिसतोय, हा घन नवा दिसतोय, ऐरण जुनी आहे. जुन्या वस्तूंची पूजा नसते, नव्या वस्तूंची पूजा करावी लागते. ऐरण जुनी दिसते मला. तो म्हटला महाराज माझ्या पणजोबापासूनची ती ऐरण आहे. माझ्या पणजोबांचं आयुष्य त्याच्यावर गेलं, माझ्या आजोबांचं आयुष्य त्याच्यावर गेलं, माझ्या वडिलांनी त्याच्यावरच काम केलं. मी सुद्धा त्याच्या, आमची 4थी पिढी महाराज ही ऐरण, तिची पूजा करा. त्याला म्हटलं अरे ही जुनी आहे, तिची पूजा नाही. हातोडा नवा दिसतोय, घन नवाई, त्याची पूजा कर ना. तो म्हटला महाराज ऐरण जुनी असू द्या पण पूजा ऐरणीचीच आधी होईल, घणाची पूजा नाही होणार, हातोड्याची पूजा नाही होणार. त्याला म्हटलं का.
ऐका त्याने दिलेलं उत्तर फार सुंदर आहे व. तो म्हटला महाराज असे कितीतरी घन असे कितीतरी हातोडे आमच्या दुकानात तुटले. त्याला म्हटलं का तुटले? तो म्हटला महाराज ते घाव घालणारे होते ना म्हणून तुटले. ऐकताय तुम्ही? तो म्हटला महाराज हे हातोडे घाव घालणारे होते म्हणून तुटले. ऐरण तुटली नाही का, ऐरण घाव सहन करणारी होती आणि ती सहन करणारी होती म्हणून आज सुद्धा पूजली जाते. मला असं वाटतं जे घाव घालणारे असतात ना, जे घाव घालणारे असतात, जे भावाभावांमध्ये करताय ना, समजतंय, जे घाव घालतात भावाभावांमध्ये दुरावा निर्माण करतात, अशा घाव घालणाऱ्या हातोड्यांचं घणांची पूजा केली जात नाही. पण घाव सहन करणारी जी ऐरण असते ती ऐरण मात्र पूजली जाते. माझी विनंती आहे हातोडा होण्यापेक्षा ऐरण व्हा ऐरण. काय वेळ लागत नाही हो, 20-25 वर्ष असे बोलत बोलत निघून जातील. मला माफ करा, मला सुखरूप घरी जायचं आहे. तुम्ही सगळ्या मला माफ करा, 20-25 वर्ष अगदी बोलता बोलता निघून जातील हो. सासूला त्रास देणारी सून, सासूला त्रास देणारी जी सून आहे 20-25 वर्षांनी तिच्या घरामध्ये सुद्धा एखादी सून येणार आहे, ती सुद्धा तिला तसंच वागणार आहे. म्हणून माझी विनंती आहे तुम्ही सहन करायला शिका. जर सहन कराल एक दिवशी समाज तुमची पूजा करेल. आणि ती सहनशीलता शिकायची असेल तर रामचरित्र अभ्यासावं लागेल. विठ्ठल विठ्ठल किती अंगण भगवान प्रभू रामचंद्रांच्या जीवनाचा आपल्याला विचार करता येईल. प्रभू रामचंद्रांचं चरित्र ही बंधू प्रेमाची कथा शिकवतं आपल्याला. आदर्श प्रपंच कसा असावा रामकथा शिकवते. सहनशीलता जीवनात कशी असावी रामरायांचं चरित्र शिकवतं. जीवनामध्ये संयम खावे लोखंडाचे, खावे लोखंडाचे, खावे लोखंडाचे, खावे लोखंडाचे. मग ब्रह्मपदी नाचे, मग ब्रह्मपदी नाचे, मग ब्रह्मपदी नाचे, ब्रह्मपदी नाचे, मग ब्रह्मपदी नाचे, मग ब्रह्मपदी. तने खावे लोखंडाचे, मग ब्रह्मपदी नाचे, मग ब्रह्मपदी नाचे, मग ब्रह्मपदी नाचे. कष्टच करावं लागतं, सहन करावं लागतं. सहनशीलता आपल्याला रामकथा शिकवते. रामजींचं चरित्र सहनशीलता शिकवतं. या सगळ्या गोष्टींकरता रामप्रभूंचा अवतार आहे. राम हे मारामाऱ्या करण्याकरता देव अवताराला येतच नाही. केवळ रावणाला मारण्याकरता भगवान प्रभू रामचंद्र आलेले नाहीयेत. मला सांगा, एका अटॅकने जर रामभाऊन दुसऱ्या अटॅकने शांभाऊ मरू शकतो, तर देवाला एक अटॅक लंकेत आणि दुसऱ्या अटॅक मथुरेत पाठवायची काही अवघड होतं का हो? अटॅक पाठवला असताना अटॅक करण्याची काही गरज होती? डायरेक्ट अटॅक करण्याची गरज नव्हती. अटॅक जरी पाठवला असता तरी रावण मेला असता. पण रावण मारण्याकरता प्रभू रामचंद्र आलेला ना का रावण असाही मेला असता, रावण असाही मेला असता हो. पण बापाचा जीव मुलात किती असतो, मुलाकरता बाप जीव देण्या इतपत तयार होतो, जीव देण्या इतपत त्याची वृत्ती होते. मुलाच्या वियोगामध्ये बाप प्राणांचा त्याग करतो. हे बापाचं प्रेम जगाला कळावं याकरता रामप्रभू आले. रावण असाही मेला असता, पण एका भावाकरता दुसरा सावत्र भाऊ 14 वर्ष नंदीग्रामाचं वनवासी जीवन जगू शकतो, हे बंधू प्रेम दाखवण्याकरता रामप्रभू उत्तीर्ण आले. रावण असाही मेला असता, लक्ष द्या, रावण असाही मेला असता, पण निषादराज गुहकाला प्रेमानं मिठी कोणी मारली असते त्याकरता रामप्रभू आले. रावण असाही मेला असता, पण त्या केवटाच्या नावेचं कौतुक कोणी केलं असतं त्याकरता रामप्रभू आले. रावण असाही मेला असता, पण शबरीच्या बोरांचं गौरव कोणी केला असता त्याकरता रामप्रभू आले. रावण असाही मेला असता, रावण असाही मेला असता, पण शरभंग ऋषींचा उद्धार कोणी केला असता त्याकरता रामप्रभू आले. रावण असाही मेला असता, पण दंडकारण्यातल्या ऋषीमुनींचा उद्धार कोणी केला असता त्याकरता रामप्रभू आले. रावण असाही मेला असता, पण सुग्रीवासोबत मैत्रीचा हात कोणी पुढे केला असता त्याकरता रामप्रभू आले. रावण असाही मेला असता, पण विभीषणाची शरणांगती जगाला कळाली नसती. हे सगळं करण्याकरता रामप्रभू अवताराला आले. म्हणजे भगवान परमात्मा हे जे अवतार धारण करतात, हे अन्य भगवान परमात्म्याने जेवढे काय, आता काही ठिकाणी दशावतार म्हणतात काही लोक, काही जण 22 अवतार म्हणतात, काही 24 म्हणतात. भागवतामध्ये भगवान परमात्म्याचे 24 अवतार सांगितले. द्वादश स्कंदामध्ये जी कथा आहे,
सुखदेव स्वामींचा आणि महाराज परीक्षितींचा संवाद, अर्थात विदुर काका आणि मैत्री मुनींचा जो संवाद आहे त्यात परमात्म्याचे 24 अवतार सांगितले. 24 तुकोबाराने विचारलं, महाराज का हो हे जे मत्स्य कुर्म वराह राम कृष्ण हे जे सगळे अवतार भगवान परमात्मा घेतो हे नेमके कोणा करता? तुकोबारा म्हणतात आम्हासाठी. आम्हा धावक आम्हासाठी अवतार, 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 आम्हासाठी अवतार. मत्स्य कुर्मादी सुकर, मत्स्य कुर्मादी सुकर, मत्स्य कुर्मादी सुकर, मत्स्य कुर्मादी सुकर, मोहे धाव घाली पान्हा, मोहे धाव घाली पान्हा, मोहे धाव घाली पान्हा, मोहे धाव घाली पान्हा. मत्स्य कुर्मादी सुकर, मत्स्य कुर्मादी सुकर, मत्स्य कुर्मादी सुकर, मत्स्य कुर्मादी सुकर, मोहे धाव घाली पान्हा, मोहे धाव घाली पान्हा, मोहे धाव घाली पान्हा, मोहे धाव घाली पान्हा. आम्हासाठी अवतार, मत्स्य कुर्मादी सुकर, मत्स्य कुर्मादी सुकर, मत्स्य कुर्मादी सुकर, आम्हासाठी अवतार, मत्स्य कुर्मादी सुकर, मत्स्य कुर्मादी सुकर, मत्स्य कुर्मादी सुकर. विचारलं तुकोबारानं, महाराज भगवान परमात्मा हे जे अवतार धारण करतात ते अवतार नेमके कोणा करता? तुकोबारा हे सांगतात आम्हासाठी अवतार. मत्स्य कुर्मादी सुकर, आदीमध्ये सगळे आले, मत्स्य कुर्म वराह वामन नृसिंह परशुराम राम कृष्ण बुद्ध आणि कल्की. महाराज म्हणतात हे जे सगळे अवतार परमात्म्याने धारण केले हे आम्हासाठी, आमच्या करता म्हणजे भक्तांकरता. तुकोबाराने विचारलं, महाराज तुमचं म्हणणं झालं, तुम्ही म्हणताय देव आमच्या करता अवतार घेतो, पण देव सुद्धा म्हणतो का असं की मी त्यांच्या करता अवतार घेतो? महाराज म्हणतात भगवंताची भाषा आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. विनाशाय च दुष्कृतां परित्राणाय साधूनाम. भगवान याच्यावर विवेचन करत असताना, निरूपण करत असताना ज्ञानोबारांची भाषा फार गोड आहे. ज्ञानोबारांचा तेवेळी आपुल्याचे नी कैवारे मी साकार होऊन अवतरे, मग अज्ञानाचे अंधारे गिळून घाली. ज्ञानोबारांचा तशी ज्या वेळेला अवस्था होते त्यावेळेला कशी पापी जे अभक्त दैत्य जे मातले धरणीसी झाले, ओझे त्यांचे ज्यावेळेला दैत्यांचा सुडसुडाट होतो, पाप्यांचा भार पृथ्वीला असह्य होतो, त्यावेळेला या सगळ्यांचा संहार करण्याकरता मी माझ्या भक्तांकरता आपुल्याचे नी कैवारे. आपुल्याचे नी शब्दाचा अर्थ ज्ञानोबराय म्हणतात भक्ता करता तो परमात्मा फक्त भक्तांकरता अवतीर्ण होतो. भक्त राखे पाया पाशी दुर्जनासी सहारी, भक्त राखे पाया पाशी दुर्जनासी सहारी, दुर्जनासी सहारी, दुर्जनासी
जन्मदा हाची धंदा करीतो भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहारी. तो भगवान परमात्मा भक्तांचं रक्षण करण्याकरता येतो. सद्रक्षणाय खल निग्रहणाय. तो परमात्मा सत्याच्या रक्षणाकरता साधूच्या रक्षणाकरता तो परमात्मा अवतीर्ण होतो. आपुल्याची म्हणजे भक्तांकरता. तुकोबारायांचा देवाने जेवढे काही अवतार धारण केले ते सगळे भक्तांकरता. कोणत्या? अंबरीशा कारणे जन्मदा घेतले अंबरीश राजाला. कसं महाराज लांबवणं सोपं असतं, कमी करणं मोठं अवघड आहे. कीर्तन लांबवायला सांगा, लांबवता येतं. ते कमी करा म्हटलं ना की मग कमी करायचं तर मग सोडायचं काय सांगायचं काय अशी घालमेल होते. सांगताना मोठं अवघड असतं. लांबवायला सांगा किती लांबतं. एकदम तिकडे बीड जिल्ह्यात कीर्तन होतं मांजर सुंब्याजवळ. बीडच्या त्या तुळजापूर हायवेला मांजर सुंबा गाव आहे, तिथे कीर्तन. आणि नेमकं काल्याचं कीर्तन आता शेवटी काला अगदी होण्यात येणार तेवढं ते कार्यकर्ते धावत आले. म्हणजे महाराज आमटीचं पातेलं पालथं झालं. उतरवता पातेलं पालथं झालं आणि काला झाल्यावर लोक थांबणार नाहीत, आमटे तयार पाहिजे. त्यांना म्हटलं मग ते म्हटले 15-20 सामान सगळं तयार आहे पण उकळी यायला 15 मिनिट लागतील. नेमकं शेवटच्या डोक्यावर होतं. ते म्हटले थोडंसं लांबवा आणि ते काहीतरी चाललं होतं. ते एक जण देवाची पूजा करत होता भगवान कृष्ण कन्हैया करता आणि त्याने भगवंताला पान वाहत होता आणि मग त्याने लांबवायला सांगितलं. आता लांबवणं अवघड असतं. लांबवणं काय अवघड नाही, लांबवणं सोपं आहे. त्याला म्हटलं ऐका, तो जो भगवान कृष्ण कन्हैयाच्या चरणावर पान वाहत होता ते पान गुलाबाचं नव्हतं बरं का, ते पान जास्वंदीचं नव्हतं बरं का, ते पान पिंपळाचं नव्हतं बरं का, ते पान वडाचं नव्हतं बरं का, ते पान चिंचेचं नव्हतं बरं का, ते पान कडुलिंबाचं नव्हतं बरं का. तिकडून इशारा झाला म्हणे मार हा, तर मग ते पान तुळशीचं होतं बरं का. विठ्ठल विठ्ठल. असं लांबवायला सांगा, लांबवता येतं पण अवघड कमी करा म्हटल्यावर मोठी अवघड चिंता असते. पण एका आपल्याला पोहोचायचंय राम जन्मापर्यंत. जे भगवान परमात्मा अवतार धारण करतात कुणा करता? फक्त भगवत भक्तांकरता. काय झालं, एकदा बिरबल आदल्या दिवशी दरबारात गेला नव्हता. अकबराने बिरबलाला प्रश्न केला. अकबर म्हटलं बिरबल का रे तू काल दरबारात आला नव्हता, कुठे गेला होता? तर म्हणजे सरकार काल आमच्याकडे रामनवमीचा कार्यक्रम होता. म्हटलं अच्छा, म्हणे रामनवमी काय प्रकार असतो रे? बिरबलाने सांगितलं सरकार रामनवमी म्हणजे त्या दिवशी भगवान प्रभू रामचंद्र अवतीर्ण झाले होते, रामरायाने अवतार घेतला होता. अकबर म्हटलं अच्छा, म्हणजे तुमचा देव अवतार घेतो? म्हणे हो. मग अवतार घेऊन काय करतो? म्हणे जाता महाराजांनी सांगितलं ते भक्ता राखे पायापाशी दुर्जनासे संहारे किंवा भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व काम. तो भगवान परमात्मा भगवत भक्तांची कामं करतो, भगवत भक्तांची कामं करण्याकरता अवतीर्ण होतो. अकबर म्हटलं का रे तुमचा देव आहे आणि भक्तांची कामं करतो? बिरबल म्हटलं हो. अकबर म्हटलं दुसरे त्याचे हेल्पर देव असतात त्यांना पाठवत नाही का? म्हणजे त्याचे जे सहकारी दुसरे, असं इंद्राला सांगत नाही का तू एवढं करू नये, चंद्राला सांगत नाही का, वरुणाला सांगत नाही का तू असं कर? ते बिरबल म्हटलं सरकार नाही, आमचा देव स्वतःच अवतार धारण करतो. अकबर म्हटलं देव आहे ना, अरे मोठा माणूस कुठे कामं करतो का? हे बघ मी बादशाह आहे. अकबर म्हटलं मी काय कामं करतो का? मी स्वतः काही कामं करत नाही, दुसऱ्यांकडून करून घेतो. तसा तुझा देव दुसऱ्यांकडून कामं का करून घेत नाही, स्वतःच का अवतार घेतो? बिरबल म्हटलं सरकार मी कधीतरी याचं उत्तर देईल. 4-6 महिने लोटले गेले. एक दिवशी यमुनेचं संथ पाणी पाहिलं बिरबलाने. नौका विहाराचा प्रस्ताव अकबराकडे मांडला. सांगितलं सरकार ते आपल्या सगळ्या मंत्र्यांची इच्छा आहे, आपण नौका विहार करावं, तुमची अनुमती असेल तर. अकबर म्हटलं हरकत नाही. दिवस ठरला, सगळ्यांच्या नावा सजल्या, काही अपघात घडू नये म्हणून पट्टीचे पोहणारे आजूबाजूला तैनात आहे. अकबर आपल्या नावेत चढला, सगळे मंत्रीगण चढले. बिरबलाने सांगितलं सरकार तुमचा मुलगा जर माझ्या नावेत बसवता आला तर बरं होईल. तर म्हटलं हरकत नाही, तुझ्या मुलासोबत माझा मुलगा बसव. अकबराने त्याचा मुलगा दिला बिरबला जोड. बिरबल, त्याचा मुलगा आणि अकबराचा मुलगा हे तिघजण नाव मजधारे देऊ दिली. अकबराचं लक्षण असताना बिरबलाने मोठा दगड घेतला, फेकला पाण्यात. जसा पाण्यात दगड पडल्याचा आवाज आला, बिरबल मोठ्याने ओरडला सरकार तुमचा मुलगा पाण्यात पडला. आपला मुलगा पाण्यात पडला हे जसं अकबराला कळालं, मागचा पुढचा काहीच विचार केला नाही हो. त्याने लगेच तिथं उडी मारली आणि खाली मुलाला शोधू लागला. खाली दगड दिसला. बिरबल वरून ओरडला सरकार नाही दगड पडला, तुमचा मुलगा नावेतच आहे.
अकबराला असा राग आला, इतक्या शिव्या घातल्या, सगळा नौका विहाराचा कार्यक्रम रद्द. तासभर शिव्या दिल्या, मूर्ख आहे, तुला काही सुचतं का, आणि ते काय कळतं का, तुला अक्कल आहे का ना, असं सगळं चाललं होतं व्यवस्थित, आनंद दिलं का विरजन घालून तासभर शिव्या दिल्या. तासाभरानंतर ज्या वेळेला अकबर शांत बसला त्यावेळेला बिरबल म्हटलं, सरकार तुमचं झालं असेल तर मी बोलू का, 11:15 झाले, राम जन्माकडे जायचंय. ते म्हणे, अरे पण तुला काय अक्कल आहे का बिरबल, तुला कळतं का, चांगलं चाललं होतं ना, आनंद घेत होते ना, सगळे घेऊ द्यायचं ना, कशाला तू हे केलं. बिरबल म्हटलं, सरकार तुमचं झालं असं तर मी बोलू का. बिरबल अकबर म्हटलं, अरे काय बोलू, तुला काही कळतं का, कशा करता तू हे केलं. बिरबल म्हटलं, सरकार तुम्हाला आठवतं का हो. म्हणे काय, ते मागे आपली चर्चा झालेली. म्हणे नाही. म्हणजे ते जाऊ दे, तुम्ही उडी का मारली. बिरबलाने विचारलं अकबराला. अकबर म्हटलं, तू वेडा आहेस का रे, उडी का मारली म्हणजे, माझा मुलगा पाण्यात पडला होता ना, त्याला काढण्याकरता वाचवण्याकरता उडी मारली. बिरबल म्हटलं, सरकार तुमच्या एका इशाऱ्यावर पाण्यात उड्या मारणारे तुमचे सेवक होते, तुमचे सगळे शिपाई तुमचे सेवक होते, तुम्ही इशारा जरी केला असता त्यांनी प्राणांची आहुती बाजी लावली असते, हो मुलाला वाचवलं असतं, तुम्हीच उडी का मारली. तुमच्या सेवकांना का सांगितलं नाही तुम्ही की जाऊन माझ्या मुलाला शोधा. अकबर म्हटलं, बिरबल तू वेडायच का रे, माझा मुलगा आहे, माझा, ज्याच्यावर माझं प्रेम आहे, माझ्यावर ज्याचं प्रेम आहे, आमचं परस्परांचं एकमेकावर प्रेम आहे, आणि माझं ज्याच्यावर प्रेम आहे तो संकटात दिसला, हे मला कळालं तो संकटात आहे, मला दुसऱ्याला सांगण्याची अरे अनुमतीच नाही मला मिळाली, माझ्या मनाने ती तेवढी मला अनुमती दिलीच नाही. माझा मुलगा संकटात आहे ना, दुसऱ्याला सांगण्या इतपत मला काही भान राहिलं नाही, मीच उडी मारली आणि माझ्या मुलाला संकट मुक्त करण्याकरता मी स्वतः गेलो. बिरबल म्हटला, सरकार तसंच आहे, जसं तुमचा मुलगा संकटात आहे हे तुम्हाला कळल्यानंतर दुसऱ्या तुमच्या सेवकांना सांगायचं भान राहिलं नाही, तसा माझा भक्त संकटात आहे, ज्याच्यावर माझं प्रेम आहे, माझ्यावर ज्याचं प्रेम आहे, आमचं परस्परांचं एकमेकावर प्रेम आहे, आणि माझं चिंतन करणारा, माझ्यावर प्रेम करणारा माझा भक्त संकटात आहे, हे ज्या वेळेला भगवंताला कळतं, समजतं, माहिती होतं, त्यावेळेला दुसऱ्याला सांगायचं भानच त्या देवाला राहत नाही. तो भगवान परमात्मा स्वतःच उडी मारतो, उडी मारून हाके सरशी उडी घालोन या स्तंभ फोडी, ऐसी कृपावंत कोण, माझ्या विठाई वाचून. तो परमात्मा दुसऱ्याला सांगत नाही की तुम्ही जा, तो परमात्मा स्वतः येतो, कोणा करता, आम्हासाठी. तो परमात्मा हे जे सगळे अवतार घेतो ना, हे सगळे भगवत भक्तांकरता घेतो. तुकोबाराने विचारलं, महाराज का हो, देव सगळे अवतार भक्तांकरता घेतो, पण भक्त त्याच्याकरता काय करतात. तुकोबाराने म्हणतात, काहीच नाही, नाव घेता पंढरी राणा. यांनी नुसतं नाव घेतलं पांडुरंगाचं की हा मोहाने धावतो, मोहे धावे घाली पान्हा, नाव घेता पंढरी राणा. महाराज म्हणतात, तसं जर आपण पाहू गेलो तर तो परमात्मा कुठे दिसतो का, कोठे न दिसे पाहता, पण उडी घाले अवचिता. एरवी पाहू गेलो तर दिसत नाही, पण भगवत भक्त संकटात आहे म्हटल्यावर उडी घातल्याशिवाय राहत नाही. कुणाकरता घातली, प्रल्हादाकरता घातली. अजून काय करतो परमात्मा, सुख ठेवी आम्हासाठी, दुःख आपणची घोटी. सुख भगवान परमात्मा भक्तांकरता ठेवतो, आणि भक्ताच्या वाटेचं सगळं दुःख भगवान परमात्मा स्वतः घोटी, इगतपुरी घोटी नाही, दुःख आपणची घोटी म्हणजे दुःख स्वतः सहन करतो. अजून काय करतो तो भगवान परमात्मा, तुकोबारा म्हणतात, आम्हा घाली पाठीकडे, आणि आपण आम्हा घाली पाठीकडे, आणि आपण कडी काळाची भिडे भिडे. तो भगवान परमात्मा भगवत भक्तांना पाठीशी घालतो. पायुकी पाठीशी घातला, आपण पुढा उभा राहिला, अर्जुनाला मागे घातलं, स्वतः पुढे उभा राहिला. तुकोबारा म्हणतात, तो परमात्मा कृपेचा सागर आहे, तो परमात्मा कृपानिधी आहे, आणि हा भवसागर म्हणजे नाव आहे. त्या भवसागरातून पलीकडे नेणारा एक परमात्मा, अभंगाचं शेवटचं. तुका म्हणे कृपाने दे, तुका म्हणे
नावेमध्ये बसवून, नामचिंतन रूपी नावेमध्ये बसवून भवसागर तारुण पलीकडे नेणारा हा कृपानिधी भगवान परमात्मा. तुका म्हणे कृपानिधी आम्हा उतरी नावेमध्ये मोहे धाव घाली पाना, नाम घेता पंढरी राणा. संकल्पित वेळेत धावता भावभंगाचा मांडलाय. हे भगवान परमात्म्याच्या प्राकट्यापर्यंतची जन्मापर्यंतची कथा आपण पाहू. तत्पूर्वी सर्वांनी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हाताने टाळी आणि मुखाने प्रभू चिंतन करा. विठोबा रखुमाई आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादे सुकर मोहे धाव घाली पाना, नाव घेता पंढरी राणा. ऐका महाराज गोस्वामी तुलसीदास प्रभू भगवान प्रभू रामचंद्रांच्या प्राकट्याची कथा सांगत असताना म्हणतात, जब जब होय धर्म की हानी, बाढ ही असुर अधम अभिमानी, तब तब प्रभू धरी विविध शरीरा. ज्या ज्या वेळेला धर्माचा ऱ्हास होतो, पाप्यांचा सुडसुडाट वाढतो आणि पृथ्वीला आता भार सहन होईन असा होतो, त्यावेळेला भगवान परमात्मा सगुण रूपाने अवतार धारण करतो. पृथ्वीनं वासराचं रूप धारण केलंय. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मापाशी जाय नेत्री वाहे तोय सांगत असे. पृथ्वीने वासराचं रूप घेतलं, भगवान प्रभू रामचंद्रांकडे गेली, अर्थात भगवान श्री विष्णूकडे गेली. ब्रह्मदेवाच्या माध्यस्थीने भगवान श्री विष्णूची स्तुती केली. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, जगद्व्यापका जनार्दना, आनंद घना विनाशा, सकळ देवाधे देवा कृपाळू. भगवान परमात्मा प्रसन्न झाले. भगवंताने पृथ्वीला आश्वासित करत सांगितले, वा तुझ्यावरचा दैत्यांचा भार हलका करण्याकरता मी इक्ष्वाकू वंशाची जी राजधानी आहे, शरयूच्या पवित्र तीरावर जी अवधपुरी आहे, अर्थात त्या अयोध्येमध्ये भगवान परमात्मा म्हणतात मी अवतीर्ण होणार आहे. सगळ्यांना परमात्म्याने कामं वाटून दिली. सगळ्या देव लोकांना भगवान परमात्म्याने सांगितलं, ऐका मी राम रूपाने अयोध्येमध्ये अवतार धारण करणार आहे. सूर्यवंशामध्ये तुम्ही सगळ्यांनी वानर व्हायचं. भगवान शिवशंकर सुद्धा त्या मीटिंगला हजर होते. भगवान शंकरांनी सगळ्या देवांना सांगितलंय, वा जर आपल्याला सगळ्यांना वानर व्हायला सांगितलंय तर सगळ्यात मोठं वानर मी होणार. कोण? तुका म्हणे रुद्रा, अंजनीची या कुमारा. मैया म्हटली, पार्वती माता म्हटली, प्रभू मी सुद्धा तुमच्या सोबत येणार. भगवान शंकर म्हटले, अगं मी ब्रह्मचारी आहे, ब्रह्मचार्याचा अवतार घेणार. पार्वती माता म्हटली, मला काहीच माहित नाही, तुम्ही जर हनुमंत होणार मी तुमच्या सोबत येणार. मग शेपटीच्या रूपाने, शेपटी काय, हनुमंतरांची शेपटी म्हणजे साक्षात जगदंबा आहे. पार्वती माता म्हटले, मी शेपटीच्या रूपाने तुमच्या सोबत होता. लंका कोणी पेटवली? शेपटीने. का पेटवली? त्यांचीच होती ना, बदला घेतलाय. विठ्ठला विठ्ठला. कसा बदला घेतला? का लंका पेटवली? शेपटीनेच का पेटवली? याच्याकरता एकदा हनुमान जयंतीला बोलवा. विठ्ठला हो, ऐका 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 ऐका, लक्ष द्या. परमात्म्याने सगळ्यांना सांगून दिलं. इकडे महाराज दशरथांचा चेहरा पडलेला. कुलगुरू वशिष्ठांनी विचारलं, राजन चेहरा पडलाय तुमचा? महाराज दशरथांनी सांगितलं, गुरुजी कल्पतरुस फूल नसे का, वसंत सरला तरी पुत्रही नसे मे राज्यम, सर्वम दुःखाय कल्पते. गुरुजी सगळं आहे पण पोटी पुत्र संतान नाहीये. कुलगुरू वशिष्ठांनी सांगितलं, राजन
पुत्र कामेष्टी यज्ञ करावा लागेल. महाराज दशरथ म्हटले आत्ताच करतो. नाही, त्याच्याकरता 3 श्वापद मारून आणावे लागतील. नाथ महाराज भावार्थ रामायणामध्ये म्हणतात 3 श्वापद मारण्याकरता महाराज दशरथ निघाले. लक्ष द्या, संपूर्ण दिवस महाराज दशरथ शिकार शोधत फिरले, पण त्या दिवशी महाराज दशरथांना शिकार सापडली नाही. रिकाम्या हाताने परत जाणं अपशकुन ठरेल. शिकार केल्याशिवाय जायचं नाही. हा मानस अंतकरणात धारण करून एका तलावाच्या काठी, तळ्याच्या काठी मोठं दाट पाल्याचं झाड, त्या झाडावर महाराज दशरथ जाऊन बसले. कुणीतरी प्राणी, हिंस्र पशु पाणी पिण्याकरता येईल, रात्री आपण त्याचे शिकार करू आणि मगच अयोध्येत परत जाऊ म्हणून महाराज दशरथ झाडावर बसले. शब्दवेधी बाण मारण्यात महाराज दशरथ पारंगत आहेत. शब्दवेधी बाण म्हणजे डोळ्याला पट्टी जरी बांधलेली असली तरी आवाजाच्या दिशेनं शब्दभेद करता येणं, आवाजाच्या दिशेनं अनुसंधान साधता येणं, याला शब्दवेधी बाण मारण्याची विद्या म्हणतात. महाराज दशरथ त्या विद्येत पारंगत आहे. धनुष्याला बाण लावून महाराज दशरथ बसले. मध्यरात्र उलटली आहे आणि दुर्दैवानं एक 17-18 वर्षाचा कोवडा कुमार त्याच वनातून आई वडिलांची कावड घेऊन तीर्थयात्रेसाठी निघाला होता. काय नाव त्याचं? काय? श्रावण. एक वाक्य बोलू, तुम्हाला राग येणार नसेल तर. मावशी ताई बोलू का? तुम्ही पटकन हो म्हणा, आपली वेळ संपत आली आहे. बोलू ना, कोणाला राग येणार नाही. मला सुखरूप घरी जाऊ द्याल. ऐका, काय नाव म्हणाले तुम्ही त्याचं? श्रावण. हे बघा, श्रवण बाण ना, हा ते श्रावण. प्रत्येक आईला वाटतं, लक्ष द्या, प्रत्येक आईला वाटतं आपला मुलगा श्रावण झाला पाहिजे, म्हणजे श्रावण बाळासारखी सेवा केली पाहिजे, वाटतं ना आईला? प्रत्येक आईला वाटतं आपल्या मुलाने श्रावण बाळासारखं झालं पाहिजे. पण आपला नवरा श्रावण बाळ झालेला एकाही बाईला सहन होत नाही. ही शोकांतिका आहे समाजातली. सगळ्याच नाही, ज्या बिचारा सहन करतात त्यांच्या चरणी आपला साष्टांग दंडवत आहे. आई वडिलांची कावड घेऊन तीर्थयात्रेला चालला होता. आई वडिलांना तहान लागली म्हणून पाण्याची झारी घेतली, एका झाडाखाली आई वडिलांची कावड ठेवली आहे आणि त्याच तळ्याजवळ आला जिथं महाराज दशरथ धनुष्याला बाण लावून बसले. झारी बुडवली, बुडबुड बुडबुड आवाज आला. आवाजाच्या दिशेने अनुसंधान साधलं. महाराज दशरथांच्या धनुष्यातून सुटलेला बाण श्रावण बाळाच्या वरमी जाऊन भिडला. आर्त किंकाळी फोडली श्रावणाने. महाराज दशरथांना कळालं प्राणी नाही माणूस मेला आपल्या हातून. हातचं धनुष्य गडून पडलं. थरथर कापत खाली उतरले. श्रावणाजवळ गेले, चौकशी केली. बाळ कोण आहेस रे तू? श्रावण म्हटला तुम्ही कोण आहे ते सांगा आधी. महाराज दशरथांनी सांगितलं, बाळा मी अयोध्येचा राजा आहे दशरथ. श्रावण म्हटला, राजा फार पराक्रम ऐकून होतो तुझा, की अयोध्येचा राजा दशरथ मोठा पराक्रमी आहे. राजा चांगला पराक्रम दाखवला रे तू आज. एका आंधळ्याचं मूल मारलं राजा. महाराज दशरथ म्हणतायत, बाळा सांग ना तुझं नाव काय? फार गोड कविता होती पूर्वी, आठवते का? शर आला तो धावून आला काळ, विव्हळला श्रावण बाळ. हाई घे दीर्घ फोडून हाक, तो पडला जाऊन झोक. ए राजाच्या श्रवणी करुणावाणी, हृदयाचे झाले पाणी. त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी, शोकाकुल झाला नृमने. आसवे आनुनी नयनी, तो वधला अंत तुझ्या नाशाला. मी पापी कारण बाळा. सांगितलं महाराज माझं नाव श्रावण आहे, माझे आई वडील मम म्हातारे माय बाप तान्हेले. तरु खाली असती बसले, कावड त्यांची घेऊनी काशीला. चाललो तीर्थयात्रेला, आनाया निर्मळ पाणी. ही लगबग भरुनी झारी, जो परत फिरे तो तुमचा शर आला. या उरात ऋतुनी घात झाला महाराज मी मरणार आहे.
पण माझ्या आई वडिलांपर्यंत एवढी झारी पोहोचती करा, शेवटची इच्छा आहे माझी. श्रावणाने जगाचा निरोप घेतला. महाराज दशरथ गेले. श्रावणाच्या आई वडिलांच्या चर्चा चालू होत्या. किती गुणाचं बाळ हो आपलं, आपण विनाकारण पाठवलं, त्याला एखाद्या प्राण्याने मारलं तर नसेल. महाराज दशरथ जवळ गेले. पाणी घ्या म्हणावं, आवाज आला तर पाणी घेणार नाही. कुणीतरी आल्याची चाहूल लागली. श्रावणाच्या अंधाई वडिलांनी विचारलं, कोण? बराच वेळ शांत राहिलेले महाराज दशरथ कातर स्वरात उत्तरले, मी अयोध्येचा राजा दशरथ आहे. श्रावणाच्या आई वडिलांनी विचारलं, आमचं बाळ कुठे? एखाद्या प्राण्याने मारलं का त्याला? महाराज दशरथ म्हटले, बाबा आई, अहो जंगलातल्या प्राण्याला दया असते, अयोध्येच्या हिंस्र प्राण्याने तुमचा मुलगा मारला. श्रावणाच्या आई वडिलांनी जगाचा निरोप घेतला. सांगितलं, राजन अरे आम्ही पुत्राच्या योगात फार वेळ जगू शकत नाही. म्हातारपणात मुलगा म्हणजे आंधळ्याची काठी असते. लहानपणात कुणाची माय मरू नये, तारुण्यात पत्नी मरू नये, आणि म्हातारपणात मुलं मरू नये. म्हातारपणात मुलं मेल्यासारखं दुसरं दुःख नाही. राजा आम्ही मुळात चर्मचक्षुने आंधळे आहोत, आणि त्यात तो आमचा आधार हिरावून घेतला. आम्ही मरणार आहे, पण शाप आहे तुला. जसं पुत्र वियोगात आम्हाला मरावं लागतंय, राजा एक दिवस तुला सुद्धा पुत्राच्या वियोगात मरावं लागेल. महाराज दशरथांनी तिघांच्या वर्धोदेही कार्यक्रम पार पाडले. घरी आले. कुलगुरू वशिष्ठांच्या गळ्यात मिठी मारून मुलगा आईजवळ रडतो तसं तर वाल्मिक रामायणात रामचरितमानस मध्ये वर्णन आहे. आधी सगळा प्रसंग त्यांनी कैकेयीला सांगितला. तिथून महाराज कुलगुरू वशिष्ठांकडे गेले. सांगितलं, महाराज असं असं माझ्याने घडलंय. 3 माणसांची हत्या घडली, त्यांनी मला शाप दिलाय, पुत्र वियोगात मरावं लागेल. कुलगुरू वशिष्ठ म्हणतात, राजन शापाचं रूपांतर आशीर्वादात होणार आहे. देवांगणा हाती आणविला शृंगीन, यज्ञ तो प्रसंगी आरंभिला. तुम्ही इंद्राकडून मदत मागा. एक अप्सरा खाली बोलावली, शृंगी ऋषींना बोलवा. शृंगी ऋषींना बोलवून त्यांनी अयोध्येमध्ये आणलंय. शृंगी ऋषींच्या पौरोहित्याखाली मोठा दिव्य अशा प्रकारचा पुत्र कामेष्टी यज्ञ त्या ठिकाणी पार पडला. यज्ञ नारायण संतुष्ट झाले. हातात खिरीचा प्रसाद घेऊन आले. कुलगुरू वशिष्ठांच्या हातात प्रसाद दिला. वशिष्ठांनी तोच प्रसाद दशरथांकडे दिला. सांगितलं, वहिले सत्वर भाग करा. 1 मिनिट राहिलंय, 3 भाग करा. 3 भाग केले. पहिला भाग दिला कौशल्येला, दुसरा सुमित्रेला, आणि तिसरा कैकेयीला. कैकेयीला 3रा भाग दिला. त्याच्यामुळे कैकेयीला राग, आणि विलंब करिता विघ्न ओढवेल सत्वर वहिले भाग करा सांगितलं होतं. कैकेयीला राग आला, मला पहिला भाग दिला पाहिजे होता. शेवटचा का दिला? कैकेयीच्या हातातला जो भाग होता तो पिंड घारीने झडपला, अंजनीने तो सेविला, आणि अंजनीच्या तपासाठी महारुद्र आजपासून 8व्या दिवशी हनुमंतराय अर्थात त्याच प्रसादातून प्रकट होणार आहे. आणि मोठी माणसं मोठी असतात. कौशल्याने आपल्यातलं थोडं, सुमित्रेने आपल्यातलं थोडं, 2-2 भाग तिला, 1-1 भाग आपल्यातला तिला दिला. त्यांनी तो भाग सेवन केला. यथोचित समय लोटला गेला. आणि शुकदेव स्वामी महाराज परीक्षितींना रामचरित मानस मध्ये भारद्वाज मुनींना, याज्ञवल्क्य मुनी, कैलास पर्वतावर भगवान शिवशंकर, माता पार्वतीला, ही सगळी मंडळी हा भगवान प्रभू रामचंद्रांचा सोहळा सांगत असताना म्हणतात, चैत्र महिना उजाडला, सगळ्या तिथ्यांनी गडबड केली आहे, पण भगवान प्रभू रामचंद्रांनी पूर्णांक निवडला. 9वी तिथी निवडली, मंगळवारचा दिवस, पुनर्वसु नक्षत्र, अभिजित मुहूर्त, आणि बरोबर 12 वाजता भगवान परमात्मा अयोध्येमध्ये शरयूच्या तीरावर प्रकट झाले. आपल्याकडे संत वाङ्मयाच्या माध्यमातून प्रमाण म्हणून तो जन्म साजरा करण्याची पद्धत आहे. उत्तम हा चैत्र मास, ऋतू वसंताचा दिवस, शुद्ध पक्ष ही नवमी, उभे सुरवर ते योमी. आणि महाराज म्हणतात, भगवान परमात्मा अयोने संभव, आयोने संभव, आयोनि संभव, प्रगटला हा राघव, 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 प्रगटला राघव. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव प्रभु रामचंद्र भगवान की जय. सीताराम हनुमान, सीताराम हनुमान, सीताराम हनुमान, सीताराम हनुमान.